आमदार प्रवीण दरेकर यांनी तिरुपती बालाजी या ठिकाणी देवाचे दर्शन घेतले। आपल्यासोबत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज 3 राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी मंदिर एक्सपोसाठी येत आहेत, तुम्ही काय म्हणाल? प्रसाद लाड यांच्या पुढाकारानं देशभरातल्या टेम्पलची कॉन्फरन्स त्या ठिकाणी होते। व्यवस्थापन असेल, इतर मार्गदर्शन त्या ठिकाणी त्या कॉन्फरन्समध्ये होणार आहे। आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मंत्री आशिष शेलार, मी या ठिकाणी आलेलो आहोत। त्या निमित्तानं आपलं श्रद्धास्थान दैवत तिरुपती बालाजीचं दर्शनही या ठिकाणी आम्हाला लाभलं आहे। आणि या दर्शनाच्या निमित्तानं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याची शक्ती आमच्या देवेंद्रजींना मिळावी, आमच्या महायुती सरकारला मिळावी अशी बालाजीकडे प्रार्थना केली। आणि देशासाठी नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई यांना शक्ती आणि ताकद मिळावी अशी प्रार्थना आम्ही केली। मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आहे, त्यामुळे हिंदुत्वाच्या बद्दल काही महत्त्वाचं भाष्य होणार आहे का आणि महायुती आणखी जास्त बळकट होईल का एनडीए? निश्चितच मंदिर आलं म्हणजे हिंदुत्व आलं, देवदैवता आली, आमच्या परंपरा धर्म आला। आणि त्याच्यामुळं तिन्ही मुख्यमंत्री निश्चितपणे या ठिकाणी हिंदुत्वाचा त्यामुळे प्रचार प्रसार नकळत त्या ठिकाणी होणारच आहे। राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे। संजय राऊत आज पुन्हा त्यांनी टीका केलेली आणि म्हणतायत की सुरेश धस यांनी केवळ देशमुख कुटुंबियांचा वापर केला स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी आणि आता बावनकुळे किंवा फडणवीस यांनी कुठेतरी उत्तर द्यायला हवं, त्यांनी राजीनामा घ्यायला हवा, पण तसं होताना दिसत नाहीये, त्यामुळे त्यांनी उत्तर द्यायला हवं। सुरेश धसनी आपली भूमिका सोडलेली नाही, आपल्या भूमिकेशी ठाम आहेत। त्याच्यामुळे संजय राऊतनी थोडी वाट पाहावी, नंतर भाष्य करावं। शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे, बावनकुळेंना देखील लक्ष केलं। आपल्यासोबत प्रवीण दरेकर यांच्याशी बोलणार आहोत। धस यांचा राजीनामा का घेत नाही असा प्रश्न आवश्यकता नाही। सुरेश धस मॅच्युअर्ड राजकारणी आहेत, ते आपल्या भूमिकेशी ठाम आहेत। संजय राऊतांनी पहिला राजीनामा द्यावा। नक्कीच। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।